संघांच्या समोर एक एक पंच राहतील आणि एका लाईन मध्ये संघ एक संघ आतमध्ये जाईल. जो पहिला फायनलिस्ट आपल्याला मिळालेला आहे तो संघ पहिल्यांदा मैदानाच्या आतमध्ये जाणार आहे. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूयात. पहिला फायनलिस्ट मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय. कृष्णाई हॉटेल सन्मान्य विजय शेठ पवार यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. पुन्हा एकदा होत्या जोरदार टाळ्या. पहिला फाइनलिस्ट तिनका था हमने सवारा अपनी वो माटी और घर. पहिला फाइनलिस्ट मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय. कृष्णाई हॉटेल विजय शेठ पवार पिंपरे खुर्द. एकदा जोरदार टाळ्यांना आपण या संघाचं स्वागत करूयात. लुट रहा ये चमन अपना वतन आंखों से अपने संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के. गगन कहे विजयी भव विजयी भव. यानंतर दुसरा फायनलिस्ट आता मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करणार आहे आणि दुसरा फायनलिस्ट बंडू शेठ भोसले तुकाई टायगर पारगाव. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूयात. दुसरा फायनलिस्ट मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय. बंडू शेठ भोसले तुकाई टायगर. मेरी खोले हाय कुछ करिए कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए. ओ कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेतरिए या मरिए. हाय कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेतरिए या मरिए. शक दे इंडिया शक दे इंडिया शक दे यानंतर सगळे आयोजक समोर या. एक लाईन करा सगळ्यांनी आणि जास्त लांब नाही छोटीच लाईन करा. सगळे आयोजक जेवढे आडवी लाईन उभी नका करू आडवी लाईन करा. सगळे आयोजक लाईन मध्ये या. फक्त पुढे कोणी जाऊ नका. एका लाईनीत सगळ्यांनी जायचं आतमध्ये. जेवढे टी शर्ट आहेत सगळ्यांनी एका लाईन मध्ये आतमध्ये जायचं. तुमच्यासाठी देखील एक गाणं होईल. मी ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस आतमध्ये जा. लय लांब नका करू लाईन छोटीच असू द्यात. एकामागे दोघे जण चालले तरी हरकत नाही. आणि आपल्या सगळ्यांना या आयोजकांचं आयोजन जर आवडलं असेल तर आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आणि आयोजकांसाठी देखील एक सुंदर गाणं. सगळे आयोजक आता मैदानाच्या आतमध्ये जातील. वाह वाह एकदा जोरदार टाळ्या सगळ्या आयोजकांसाठी. तेरा हो क्या बयां तू शाने हिंदुस्तान हिंदुस्तान तेरी जान तू जाने हिंदुस्तान. मरहबा ओ मरहबा मरहबा ओ मरहबा. बेशरियात विराट का नजराना हमेशा हमेशा सलाम
थँक्यू. यानंतर स्पर्धेचं मुख्य आकर्षण नृत्याचा अद्भुत आविष्कार अर्थात डॅनी रॉक अंपायर मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतील. एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेचं मुख्य आकर्षण अर्थात डॅनी रॉक. Thunderball, some give it to, some give it to, some give it to our girls. 5,040 naughty shorty, baby girl, all my girls, all my girls. Thunderball say, well, I'm on the way, the time cold, I wanna be keeping जोरदार जोरदार टाळ्या. the right temperature for shelter you from the storm. Hold on, girl, I got the right tactics to turn you on. And girl, I wanna be the papa, you can be the mom. Oh oh. Because the girl them broke out on the floor. From you don't wanna work this performer. From you don't wanna man where can't turn you on. Girl make I see you when them upon ya. Can't stand for the long, nah eat no yam, no steamed fish, no green banana. But down in Jamaica we give it to you hot like a sauna. Well, I'm on the way, the time cold, I wanna be keeping you warm. I got the right temperature for shelter you from the storm. Thank you. Hold Thank you. on, girl, I got the right tactics. यानंतर नाणेफेक करण्यासाठी मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी जायचे. दोडे संघाचे संघनायक. टॉस झाल्यानंतर राष्ट्रगीत घेऊ आपण. चला मी विनंती करतो टॉस करण्यासाठी. आता सगळे जाऊ नका, जे मुख्य आहेत त्यांनी टॉस करण्यासाठी जा. दोडे संघनायक पुढे या. पहिल्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ना ती ट्रॉफी हातात घ्या. एक सुंदर फोटो घ्या आणि ट्रॉफीचं अनावरण करा. दोडे संघनायक समोर येतील. ट्रॉफी हातात उचलून घेतील. एक सुंदर फोटो ट्रॉफी सोबत दोन्ही संघनायकांचा आणि त्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. नाणेफेक झाल्यानंतर राष्ट्रगीत आपण आपल्याला घ्यायचंय. आपल्या देशाचा स्वाभिमान अभिमान म्हणजे राष्ट्रगीत. आधी नाणेफेक होऊ द्यात, त्यानंतर आपण राष्ट्रगीत देखील घेणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आपण पाहतोय नाणेफेक करण्यासाठी पुढे आलेत. कृष्णाई हॉटेल सन्मान्य विजय शेठ पवार पिंपरी खुर्द आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण बघणार आहोत बंडू शेठ भोसले तुकाई टायगर पारगाव या दोन ताकदवान संघांमध्ये मेगा फायनल द ग्रँड फिनाले महाअंतिम मुकाबला मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण बघतोय सगळे येतील आणि अंतिम सामन्याचा नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी संपन्न होईल. बहारदार आयोजन आपण पाहतोय. स्पर्धा खऱ्या अर्थानं संपन्न झाली. अंतिमचा क्षण आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे. ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो तो दिवस आज मात्र उजडलेला आहे आणि तो आता थोड्या वेळात मावळणार देखील आहे. टॉस जिंकलाय कृष्णाई हॉटेल विजय शेठ पवार पिंपरी खुर्द संघानं टॉस जिंकलाय. काय निर्णय कळवायचा आहे. निर्णय काय? 6 षटकांची लढत आहे. शत्रक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे कृष्णाई हॉटेल विजय शेठ पवार पिंपरी खुर्द संघानं. तर फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेलं आहे बंडू शेठ भोसले तुकाई टायगर पारगाव संघाला. आता सगळ्या क्रिकेट रसिकांना एक विनंती असेल, प्रेक्षकांना विनंती आहे, आपण ज्या जागेवरती बसला आहात ना त्या जागेवरती सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहायचं आहे. आपल्या डोक्यामध्ये जी कॅप आहे ती कॅप सगळ्यांनी हातात घ्यायची आहे. माझा आवाज ज्यांच्या कानापर्यंत पोहोचतो त्या सगळ्या जाणत्या क्रिकेट रसिकांना विनंती करतो आपण राष्ट्रगीतासाठी आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. राहिले सगळे उभे. एक साथ विश्राम. एक साथ सावधान. राष्ट्र तैयार हो गए. तैयार हो.
भारत माता To की enjoy evergreen melodious songs. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमन महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. सगळ्या मान्यवर पाहुण्यांना आयोजकांना विनंती असेल आता सगळ्यांनी बाहेर यायचं आहे आणि लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. कृष्णाई हॉटेल विजय शेठ पवार पिंपरे खुर्द संघानं मात्र टॉस जिंकत आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू असा निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतलेला आहे. क्रिकेट रसिकांना विनंती आपली जागा घ्या, सामन्याचा आनंद घ्या, कारण हे क्षण पुन्हा तुम्हाला मिळणार नाहीत आणि क्षण बघायचेच असतील तर पुन्हा 1 वर्षाची वाट बघावी लागेल. पुन्हा याच वर्षी पुढल्या वर्षी या स्पर्धेचं असंच दर्जेदार आयोजन आपल्याला बघायला मिळेल. बहिरोनाथ क्रिकेट क्लब समस्त ग्रामस्थ पिंपरे खुर्द यांच्या माध्यमातून पुन्हा 2024 ची देखील घोषणा झालेली आहे. तो आनंदाचा क्षण आपण सगळेजण आज अनुभवणार आहोत. ज्या दिवसाची अनेक दिवसांपासून वाट आपण सगळेजण पाहत होतो तो क्षण सगळ्यांच्या समोर आता येऊन उभा राहिलेला आहे. आणि चला सगळ्यांना विनंती असेल आता सगळ्यांनी मैदान मोकळं करून द्यायचंय आणि क्षेत्ररक्षणासाठी लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कृष्णाई हॉटेल विजय शेठ पवार पिंपरे खुर्द संघाला मात्र विनंती असेल. आणि आयोजकांना जे काम सकाळी सूचना दिलेल्या आहेत, लाईनमॅन चेंडू बघण्यासाठी सगळे आयोजक आता त्यांच्या जागा घेतील. चला क्षेत्ररक्षणासाठी ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कृष्णाई हॉटेल विजय शेठ पवार पिंपरे खुर्द संघाला विनंती करतो आम्ही की आपण क्षेत्ररक्षणासाठी ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये जायचंय. 6 षटकांची लढत आहे. दोन्ही संघांनी त्याची नोंद घ्या. बॅड लाईटचं अपील चाललं जाणार नाही. यानंतर फलंदाजी करायची गोष्ट लक्षात असू द्यात. कृष्णाई हॉटेल विजय शेठ पवार पिंपरे खुर्द संघाला ती गोष्ट लक्षात असू द्यात आणि 2 फलंदाज देखील तयार ठेवायचे आहेत. यानंतर दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू कंपल्सरी ते समालोचन कक्षामध्ये असतील. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. आणि जसा सामना खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल तसा आवाज ऐकायचा आहे. पहिल्या इनिंग मध्ये अमर यादव सरांना विनंती करतो, या सर आपलं स्वागत असेल पहिल्या 6 षटकांसाठी. Yogi.
छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। तेजपुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुकी नहीं, कष्टी गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न मिटा नहीं। दोनों पैर कट गए लेकिन ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी छूटा नहीं। जीवा कटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का बेटा था गलत राह पर वह चला नहीं। वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को। कोटि कोटि कंठों में तेरा जय जयकार है, अमर शंभू तू अमर हो गया तेरी जय जयकार है। मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, शेर शिवा का ये एक ही छावा, परम प्रतापी एक ही शंभू राजा था। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचं वंदन। आपण आहोत पुरंदरच्या त्याच सिंहाच्या छाव्याच्या, जन्म ज्या मातीत झाला त्या मातीत आपण सगळे आहोत। या मातीला खूप मोठा इतिहास आहे। मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा उभारणारे आणि पाऊल टाकणारे महात्मा ज्योतिराव फुले आपल्या पुरंदर मधील खानवडी गावचे, इंग्रजांविरुद्ध सशस्त्र बंड पुकारणारे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक याच पुरंदरच्या भिवडी गावातले। होनाजी बाळा हे गायक व लेखक आपल्याच पुरंदरच्या मातीतले। दक्षिणेमधला शिवाजीराव गायकवाड, तुम्हाला कळत नसेल शिवाजीराव गायकवाड कोण आहे, रजनीकांत आपल्याच पुरंदरच्या मावडीकडे पठार या गावातला आहे। ऋतुराज गायकवाड इंडियन प्रीमियर लीग मध्ये खेळणारा, चेन्नई सुपर किंग संघामध्ये पारगाव मेमणे गावचा सुपुत्र आपल्याच पुरंदर तालुक्यातला। शाहीर सगन भाऊ आपल्याच पुरंदर तालुक्यातले। आचार्य त्रे आपल्याच पुरंदरच्या मातीतले। दशरथ यादव वारीच्या वाटेवरती ही महाकादंबरी खूप लोकप्रिय आहे, ते आपल्याच पुरंदरच्या माळशिरस मधले। पुरंदरला ऐतिहासिक पार्श्वभूमी खूप मोठी आहे। सोनोलीचा किल्ला, वज्रगड, जेजुरी, त्यानंतर भुलेश्वरचा दौलत मंगळगड, शिवरेगावची ऐतिहासिक तटबंदी, बल्लारगड, अशी अनेक ऐतिहासिक खुणा। रामायण करते वाल्मिकी ऋषी आपल्याच पुरंदर मधील वाल्याचे। सगळ्यात पाचच्या आतमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मैदानच्या आतमध्ये आपण तो स्टार गोलंदाज बारामतीचा एक हुकमी एक्का आपण पाहतोय मोईन बागवान पंचांनी मॅचचा दिलाय ऑन। आपण पाहतो यावेळेला स्ट्राईकला विकास सुरवसे, तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय द बायकर मॅन अनिकेत ताकवणे। हो यावेळेला पहिल्या चेंडूवरती अटॅक केलाय। मिड ऑन मध्ये आपण क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मिळते। चांगली सुरुवात झाली आहे। ऋषी शिंदे आपण पाहतो तिथे नक्की चेंडूवरती लगेच आलाय। एक उभरता सितारा आपण पाहतोय, मोरगाव गावातून बिलॉंग करणारा एक नौखा आयकॉन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। तर या संघामध्ये आपण पाहतोय बारामती संघामध्ये ओपनचा संघ आहे। कित्येक ठिकाणी या खेळाडूंना आयकॉन म्हणून पाहिलेला आहे। अगदी मोईन बागवान सरांना पुण्यामध्ये सातत्याने टुर्नामेंटमध्ये आयकॉन म्हणून मागणी असते बॉलिंग मार्कवरती। त्यानंतर जर पाहायला गेलं तर सौरभ दळवी सर आपण पाहतो, त्यानंतर युवराज पंटी काटे, सूरज, त्यानंतर अभिजित सुतार, योगेश भटकर, मोईन बागवान, आणि त्यानंतर सोनू माझ्या मते आहे तिथे। सगळ्यात पाचच्या दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर कृष्णा हॉटेलचे मालक सन्माननीय दत्तात्रय पवार यांच्या माध्यमातून सलग 3 विकेट घेतल्या, तर 1001 रोमांचं कॅश प्राइज गोलंदाजासाठी। पहिल्यांदाच आपण पाहतोय डावकुरे हाताचा बायकर मॅन। हो यावेळेला रिव्हर्सचा टेम, वॉटर ट्राय होता तिथे, प्रयत्न लाजवाब होता। जर मिडल झाला असता तर चेंडू किती लांब गेला असता कदाचित सापडला देखील नसता। परंतु मोईन बागवान सोबत फलंदाजी करणं खूप जास्त अवघड आहे। परंतु अनिकेत ताकवणेला अशा कित्येक अनुभवी आणि हुशार गोलंदाजासमोर बॅटिंग करण्याचा एक मोठा अनुभव आहे। कित्येक गोलंदाजांनी त्यांनी अक्षरशः धुवा उडवलाय, त्यामुळे ही लढाई वाघ आणि सिंहाची आहे। हो यावेळेला सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे। वॉट बॉल, वॉट डिव्हिली। यावेळेला अफलातून चेंडू आपण पाहतो, लगातारचे 3 चेंडूवरती केवळ 1 धाव आली आहे। पॉवर प्लेचं षटक आहे, 6 षटकांची मॅच आहे, त्यामुळे 6 षटकांमध्ये पुन्हा मात्र धावा मिळवाव्या लागतील। क्रिकेट या खेळाची सुरुवात इंग्लंडच्या ग्रामीण भागामध्ये जरी झालेली असली तरी 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णांनी क्रिकेटचा खेळ खेळला ही अशी नोंद आढळते। श्रीकृष्णांचं आडनाव यादव होतं
आणि नमस्कार, मी समालोचक मित्र अमर यादव, मॅन फ्रॉम पुरंदर माळशिरस, आपल्या सगळ्यांच्या स्पर्धेमध्ये करतो मनापासून सहर्ष स्वागत. ओहो, यावेळेला टायमिंग आहे, सुरेख फटका आहे. यावेळेला चेंडूला पाठवलं सीमारच्या पार, खणखणी षटकार. काटा जरा वेगळ्याच ठिकाणी लागलाय, हरकत नाहीये. विनोदी भाग आपण सोडून देऊयात. क्रिकेटमध्ये आपण पाहतो केवळ तेवढा मॅचमध्ये कधी कधी फनी मुवमेंट देखील फार महत्वाची असते. त्यावेळेला दव्या षटकार धावफलक नक्कीच पुढे गेला. धावफलकावरती आता आहेत 7 धावा. 4 चेंडूमध्ये 7 आल्यात. 2 चेंडू अजून देखील या षटकातले बाकी असणार आहेत. त्यामुळे मॅचच्या आतमध्ये अनिकेत ताकवणे देखील दाखवून दिलं की माझ्या बॅटमध्ये किती मोठी ताकद आहे. हो, यावेळेला फुल टॉस, चेंडू हवेत, अडवण्यासाठी संधी आहे. झेल 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 तिथे टिपलाय आणि झालंय काय, तिसऱ्या पंचांची मदत. थांबा, अजून डिसिजन झाला नाहीये. बीमर बॉल आहे किंवा नाही, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. तिसरे पंच भैया काकडे सर आपण पाहतोय, पुणे जिल्ह्यातील सर्वात अनुभवी पंच आणि अनेक मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये आपण पाहतो सातत्यानं ज्यांना मागणी असते असे भैया काकडे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. फलंदाज बाद आहे किंवा नाही, चेंडू नो बॉल आहे किंवा नाही, चेंडू बीमर आहे किंवा नाही, हे 3 प्रश्न उत्तर एकच माणूस देईल. त्या माणसाचं नाव आहे भैया काकडे. पंचांत इशारा नो बॉल, म्हणजे आताच्या 2 आलेत का, एक धाव पलून आणि दुसरी धाव जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तिथे नो बॉलची. धावफलकावरती जाऊयात. मैदानाच्या आतमध्ये 9 धाव धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 सुरू आहे. पुढचा चेंडू फ्रीट असणार आहे. मोईन बागवानसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू थोडासा हुशारीने टाकावा लागेल. अशा अनेक घातक चेंडूंची सवय मात्र मोईन बागवानला आहे, त्यामुळे नक्कीच हा चेंडू मागला देखील होऊ शकत नाही. हो, यावेळेला चेंडू पाहायचंय बॅटची आहे. चेंडू वेगात, भरदा वेगात, सीमारेषा पार, चौकार. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. मुरुनी संगा रंगा जायचं नाही. नाही, नाही, राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. मुरुनी संगा रंगा जायचं नाही. नाही, नाही, राती अर्ध्या. कस काय मग बारामतीची गौतमी पाटील कशी वाटली? चला, टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण पाहतोय नक्कीच यावेळेला धावफलक नक्कीच पुढे गेला. 4 ने धावफलकावरती. षटक क्रमांक 1 सुरू असताना धावफलकावरती आतापर्यंत 13 धावा. मॅथ्यू वेडचा जर्सी क्रमांक धावफलकावरती आहे. पॉवर प्ले मध्ये आपण पाहतो फ्री हिटच्या चेंडूवरती चौकार आला. हो, यावेळेला मात्र पाहायचंय चेंडू वाईड आहे किंवा नाही. नजर 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 देखेंगे बिलाल, ये गेंद जनाब वाइड है. ये कहा का इशारा है? ओहो, वाईड बॉल. त्याला इशारा आवडेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. वेगळी स्टाईल या माणसाची आहे आणि त्यामुळेच आपण पाहतो क्रीडा रसिकांच्या मनावरती या माणसानं राज्य केलंय. हो, यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट हलकासा पाहायला मिळाला. फर्स्ट क्लिप मध्ये आपण जर पाहायला गेलं विकेट किपरनं तो चेंडू अडवला योगेश भटकरनं. आपण पाहतो हा देखील बारामती तालुक्यातील एक ताकदवान खेळाडू आहे, तितकाच सुंदर बॅटर आहे. गेल्या मॅच मध्ये केवळ एक चेंडू त्याला फेस संधी मिळाली आणि त्या पहिल्या चेंडूवरती त्याने षटकार खेचला. षटक क्रमांक 1 संपलं. धावफलकावरती जर पाहायला गेलं तर धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आता 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन द बोर्ड. नवीन गोलंदाज मार्कवरती सूरज आहे का? गोलंदाजी मार्कवरती आपण बघतो सूरज यावेळेला तयार असेल. पाहायचंय मॅचच्या आतमध्ये आपण पाहतो संघर्षाला झालेली सुरुवात. प्रत्येकाला हा संघर्ष विजयापर्यंतच घेऊन जायचा आहे, कारण की ही मॅच
त्यांना विजेता आणि उपविजेता बनवणार असणार आहे. उपविजेता कोणाला बनायची इच्छा नसणार आहे, दोन्ही संघांना विजेता बनायची संधी असणार आहे. या दोघांच्या स्वप्नांना कोणतं स्वप्न साकार होणार? खरं तर आपण पाहायचं, भविष्य बदलता येत नाही. APJ अब्दुल कलाम असं म्हणतात की तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही, परंतु तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि या बदललेल्या सवयी तुमचं भविष्य बदलू शकतात. सांगायचं तात्पर्य एवढं, तुमचं भविष्य तुम्हाला बदलता येत नाही, तुम्हाला तुमचा वर्तमान बदलता येऊ शकतो. आणि जर वर्तमान काळामध्ये चांगल्या हालचाली केल्या, चांगले प्रयत्न केले, चांगली बॅटिंग केली, चांगली बॉलिंग केली, तर तुमचं भविष्य स्वप्न ते साकार होऊ शकतं विजेता बनण्याचं. षटक क्रमांक 2 आपण पाहतो. पॉवर प्लेचं दुसरं षटक, यावेळेला ऑन बॅटिंग मार्क अनिकेत ताकवणे, डावकुऱ्याताचा. इस बार ये क्या है जनाब, ये कौन से अंपायर है? ओहो, यावेळेला सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे दूर. ऋषी शिंदे आपण म्हणतोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलाय, चूक झाली आहे. दुसऱ्या धावेचं आमंत्रण. छोटी छोटी चूक सुद्धा तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाऊ शकते. पराभव आता, अरे जनाब ये फील्ड कैसा है, ये बंदा कडक है. चेंडू अडवलाय तिथे, चेंडू अडवलाय परंतु सापडलं नाहीये. हरकत नाहीये, एक छोटी छोटी चूक होत असते. बड़ी बड़ी शहरों में छोटी छोटी गलतियां होती रहती है आणि या चुका झाल्याच पाहिजेत, कारण की चुका झाल्याशिवाय अनुभव मिळत नाही आणि अनुभव मिळाल्याशिवाय तुम्हाला यश मिळत नाही. यश ते स्वप्न साकार करण्यासाठी छोट्या छोट्या अनुभवातून माणसाचा मोठा अनुभव तयार होतो. ओहो, यावेळेला रिस्वी शीट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सरळ डीप फाईन लेग, खणखणीत चौकार. ओहो, यावेळेला मात्र पाहायचा अटॅक करण्याचा प्रयत्न, मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक धावत आला. ऋषी शिंदे चेंडूला चांगल्या प्रकारे गॅदर केलं, एक सिंगल मिळाली. धावफलक पुढे, धावफलकावरती आता आहेत 21 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. पॉवर प्लेचं हे षटक असणार आहे. आतापर्यंत जर समाधानकारक धावफलक आलाय पहिल्या 3 चेंडूमध्ये, आतापर्यंत आल्यात 7 धावा. संघर्षच करावा लागेल. या अडचणींना मात देऊन देऊन तुम्हाला यशापर्यंत तुम्ही जाऊ शकता. मुश्किलों में भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है और डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लढणे वालों के कदमों में जहा होता है. लढावं लागेल मित्रांनो, जो लढणार त्यालाच तिथे धाव मिळणार. धावा घेण्यासाठी लढावं लागतं मित्रांनो. धावा घेण्यासाठी बॉलरशी झगडावं लागतं, धावा घेण्यासाठी क्षेत्ररक्षकांची झगडावं लागतं. हे भांडणाचा खेळ आहे. भांडणं म्हणजे ते भांडणं नाही, हे वेगळी भांडणं आहेत. ही जेंटलमॅनची भांडणं आहेत. हो, यावेळेला आपण पाहतोय चेंडू खरं तर स्टम्प्स वरती टाकायचा होता, लेग स्टम्प्स वरती. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट, प्रथम जनाब इस बार ये सलामी आहे वाईट की. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच डॅनी अंपायर माहिती आहे मला इथून पुढे काय करणार आहे, त्याच्या मुवमेंट काय असणार आहेत, तुम्हाला पाठ झालाय आणि त्याची माझी एक वेगळी मैत्री आहे. हो, यावेळेला चेंडू रडार मध्ये नाही आला. अत्यंत सुंदर चेंडू पाहायला मिळाला, डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावफलकावरती जाऊयात. आतापर्यंत झालेत 5 चेंडू आणि आतापर्यंत आहेत 23 धावा. 23 ऑन द बोर्ड. या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलो तर धावफलकाला ब्रेक लावलाय. आतापर्यंत माझ्या मते केवळ 9 धावा तिथे आतापर्यंत आल्यात. अत्यंत सुंदर षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेला टायमिंग नाही झाला, शॉट परफेक्ट मिडल नाही झाला, तिथे मिळाली एक सिंगल. धावफलकावरती 24 आली. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये सूरजनं आतापर्यंत केवळ आणि केवळ तिथे जर पाहायला गेलं तर 10 धावा खर्च केल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय कृष्णाई हॉटेल 11 या संघाच्या धावफलकावरती आहे 24 धावा. तर आपण पाहतोय बंडू शेठ भोसले 11 तुकाई टायगर पारगाव यांचा हा संघ पाहतोय 24 धावा बनवू शकला पहिल्या 2 षटकानंतर. तर बंडू शेठ भोसले आपण पाहतो आपल्याच भागातील आहेत. पुण्यामधील सातत्याने मोठमोठ्या टुर्नामेंटला ते स्पॉन्सर करतात. आपल्या निरागावचे ते एक स्पॉन्सर आहेत. षटक क्रमांक 3 पहिल्या षटकामध्ये एक चांगलं षटक. पुन्हा प्रयत्न तो असणार आहे. दव्यात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक वैयक्तिक दुसरं तर संघाचं तिसरं. यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय नक्कीच मोईन भागवान
बारामती यंगर्स सारख्या मोठ्या संघाचा स्ट्रायकर ओपनर गोलंदाज. यंगर्स नॉन ब्रेकेबल आहे. बारामती तालुक्यामध्ये त्यांना आतापर्यंत कुणीही पराभूत करू शकलं नाहीये. त्यामुळे त्यांच्या होम ग्राउंडवरती अजूनपर्यंत तो इतिहास घडला नाहीये. त्याची कारणं मात्र ही आहेत मित्रांनो की या संघातले बरेचसे खेळाडू यंगर्समध्ये खेळतात. ओ पहिला चेंडू, व्हॉट अ शॉट, चेंडू हवेत आणि यावेळेला षटकार. शेजारीन बाई तुमचा टीव्ही, शेजारीन बाई तुमचा टीव्ही, माझ्या पोरांना पाहू द्या, माझ्या पोरांना पाहू द्या, अहो बाबूला मध्ये घ्या, भले गोट्या बाहेर राहू द्या, बाबूला मध्ये घ्या, भले गोट्या बाहेर राहू द्या. ग्राउंड मध्ये बाबू नावाचा खेळाडू कुणीच नाहीये, परंतु गोटे नावाचा खेळाडू आहे. डॅनी सरांनी आम्हाला सांगितलं आणि ज्या खेळाडूला पकडलं होतं, इट्स अ निक नेम ऑफ योगेश वटकार. आपण पाहतोय नक्कीच जर गोट्याला बाहेर ठेवायचं तर विकेट किपिंग कोण करणार हा प्रश्न मोठा असेल. हो यावेळेला बॅटची एज, क्षेत्ररक्षक मात्र नाही तिथे आहे. तिथे सेकंड स्लिप मध्ये आपण पाहतोय युवराज उर्फ बंटी काटे, बारामती तालुक्यातील एक हार्ड हिटर, अत्यंत विस्फोटक खेळाडू. अगदी अनुभव ज्या वेळेला विस्फोट होतो त्यावेळेला मात्र समोरच्या गोलंदाजाच्या अक्षरशः चिन्ह डवळून जातात. मोईन बागवानचा आपण पाहतोय आणखीन एक चांगला चेंडू. आपण पाहतोय ऑन अ स्ट्राईक. मुळशी तालुक्यातील शिरूर तालुक्यातील सगळ्यात मोठ्या ट्रॉफीमध्ये, पीआरडी ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सीरीजची. हो यावेळेला पाहतोय व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत योगेश वटकरसाठी. दिलं म्या सोजवळ आणि साखर बाईनं तुझ्या तोंडाला थापलं काळ, टिकुळ आंब्याची नकटी नकटी भावली ग, टिकुळ आंब्याची नकटी नकटी भावली ग, ही कचरा बाई माझ्यावर धावली ग, टिकुळ आंब्याची नकटी नकटी भावली ग, ही कचरा बाई माझ्यावर धावली ग. आपण पाहतोय 12 चेंडू खेळून अनिकेत ताकवणेने 21 धावा केल्या आणि त्याला मात्र बाद व्हावं लागतं. नवीन बॅटर आपण पाहतोय आयकॉन आलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला असेल स्वप्नील भालेराव. नक्कीच तुकाई टायगर पारगाव संघाचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी आयकॉनला मैदानाच्या आतमध्ये आणलाय. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. आतापर्यंत झाले 3 चेंडू. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती विकेट. ही मोईन बागवानची ओळख आहे. त्याला तुम्ही कितीही आक्रमक तुमचं रूप दाखवा, तो त्याचा माइंड गेम दाखवल्याशिवाय राहत नाही. ही त्याची एक वेगळी ओळख आहे. परंतु जबियात मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील भालेराव हा देखील लेफ्ट हँडेड बॅटर आहे. हो यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. मोईन बागवानचा आणखी एक चांगला चेंडू आपण बघतो. सातत्यपूर्ण गोलंदाजी आपण पाहतोय. तुम्हाला सातत्यानं यश मिळवायचं असेल तर सातत्यानं सराव करावा लागतो. आणि मोईन बागवानला आपण तुम्ही बारामती गेल्यानंतर स्टेडियमवरती जा, त्याला तुम्ही सातत्यानं नेट प्रॅक्टिसमध्ये पाहता तुम्ही तिथे. परंतु स्वप्नील भालेराव सातत्यानं प्रॅक्टिस करतो, मोठमोठे हिट्स खेळतो. गेल्या मॅचमध्ये पाहिले आपण सगळ्यांनी. हो यावेळेला चेंडू चांगला आहे इथे. आपण पाहतो ये जनाब ये क्या है, ये लंगड़ा अंपायर है, ये डैनी अंपायर है. लंगड़ा नहीं है ये, इसकी कहानी अलग है. ये जनाब भागेंगे और इशारा किसका होगा, ये रन होगी लेग बाज की. देखिए सौरभ दलवी जी ने भी कहा है ये लेग बाज की रन है. धावफलकावरती जाऊयात. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर नक्कीच 31 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 चा खेळ आणि आपण बघतोय आतापर्यंत 5 चेंडू झालेत. केवळ आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. एक सातत्यपूर्ण गोलंदाजी आपण पाहतोय. विकास सुरवसे इथे येईल. पहिला चेंडू या षटकातला फेस नक्कीच माझ्या मते करेन. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. हो यावेळेला चांगला चेंडू होता. षटक क्रमांक 3 आपण पाहतो. पाहता संपलं गेलं आणि धावफलकावरती आहेत 31 धावा.
तब्यत मॅचच्या आतमध्ये 3 षटकानंतर जर 10 धावांच्या सरासरीने ॲव्हरेज 31 बनवल्या गेल्यात, अजून देखील 3 षटकं असणार आहेत. तुम्हाला सेफ झोनमध्ये जायचं असेल तर नक्कीच तुमच्या बॅटमधून षटकार आले पाहिजे, तुमच्या बॅटमधून चौकार आले पाहिजेत. त्याचबरोबर तुम्हाला डिफेन्सिव्ह क्रिकेट देखील खेळता आलं पाहिजे, कारण की अवघड चेंडूवरती तुम्हाला सिंगल डबल्स देखील मिळवता आल्या पाहिजेत. त्यासाठी मात्र पहा, तुम्ही डबल धाव मिळवणं एवढ्या मजबूत क्षेत्ररक्षणामधून अवघड आहे, परंतु तुम्हाला जर डबल धावा मिळवायची असतील तर हे रेग्युलर आणि बेसिक नियम आहे. तुम्हाला पहिली धाव फास्टमध्ये घ्यावी लागते, त्यावेळेस मात्र दुसरी धावेची संधी निर्माण होतात. आपण पाहतोय दोन्ही संघांचा अत्यंत चिवट खेळ पाहतोय. संत ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. तुमच्या अंगात जर बळ नसेल, तुमच्या अंगात युद्ध नावाचं बळ नसेल, तर तुमच्या अंगात शक्ती नावाच्या बळाला काही एक किंमत राहत नाही. 31 धावा धावफलकावरती आपण पाहतो 3 षटकांच्या समाप्तीनंतर. यावेळेला नक्कीच इम्रान पठाण आपण पाहतो यावेळेला गोलंदाजी मार्कवरती असतील. संघासाठी एक सिनियर खेळाडू, परंतु समोर जर पाहायला गेलं तर विकास उर्वसे अजून देखील आहे. लेफ्ट हँडेड बॅटर स्वप्नील भालेराव अजून देखील आहे. हो, पहिला चेंडू अत्यंत सुंदर पाहायला मिळाला. तितकंच क्विक क्षेत्ररक्षण आपण ते योगेश भटकरचं गेल्या मॅचमध्ये एक चांगला विकेट किपर आपण सगळ्यांनी पाहिला. ज्यावेळेस लेफ्ट हँडेड बॅटर आणि राईट हँडेड बॅट्समन येतं त्यावेळेस मात्र योगेश भटकर फिल्डर चेंज सातत्याने आपल्या खेळाडूंना ओढून सांगतो, कारण की त्याला माहिती आहे एका नो बॉलची किंमत काय आहे. एक चांगला, माझ्या मते खूप चांगला विकेट किपर आहे आणि त्यासाठी मात्र खूप जास्त संघर्ष करता आला पाहिजे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट सोपी नसते अचीव करणं. हो, यावेळेला चेंडू चांगला आहे. यावेळेला हिट केलाय आणि आपण पाहतो तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. फलंदाज बाद आहे किंवा नाही, विकास उर्वसेसाठी मात्र चांगली तलवार असेल ही. मॅचच्या आतमध्ये आपण पाहतोय ट्विस्ट वाढलाय, संघर्ष वाढलाय आणि या संघर्षामध्ये पाहायचंय कुणाचा विजय होणार. प्रेक्षकांची आपण पाहतोय सामना आवडत असेल तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो टाळ्या झाल्या पाहिजेत या दोन्ही संघांसाठी. अत्यंत चांगली टुर्नामेंट आपण पाहतोय. आयोजकांची अप्रतिम मेहनत आपण पाहतो या स्पर्धेच्या आतमध्ये. आज मात्र नक्कीच फळाला येते. या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं प्राइज आपण पाहतो बबन कृष्णा गायकवाड यांच्या माध्यमातून 51,000 रुपयांचं, द्वितीय पारितोषिक 41,000 रुपयांचं सन्माननीय राहुल भाऊसो थोपटे, तृतीय प्राइज विलास बापूराव थोपटे 31,000 रुपये, चतुर्थ प्राइज रोहिदास शंकर थोपटे 21,000 रुपये. धन्यवाद. युट्यूब सौजन्य ज्ञानेश्वर शंकर पटणे, राजेंद्र विनायक गायकवाड या दोघांच्या माध्यमातून धन्यवाद. काळ भरुनाथ चषक व सन्मान चिन्ह सौजन्य सन्माननीय दत्तात्रय बाजीराव गायकवाड. कॉमेंट्री सौजन्य सन्माननीय विलास मुगुटराव थोपटे, सन्माननीय राजेंद्र हनुमंत थोपटे. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर ट्रॉफी सौजन्य केतन मारुती थोपटे, पंच सौजन्य भरत श्रीरंग गायकवाड. आपण पाहतो यावेळेला फलंदाज बाद.
आपण पाहतोय संघर्ष खूप मोठा झाला आता इथे. ओहो, यावेळेला टायमिंग मध्ये आलाय या टुर्नामेंट मधला सर्वात लांब षटकार आपण पाहतोय. स्वप्नील भालेरावच्या बॅट मधून उत्तुंग हिट षटकार. नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए. रब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको टाले तू. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी. चला डॅनी सोबत सगळ्यांनी नाचायचं डॅनी सोबत. डॅनी तुमच्या जवळ आल्यानंतर सगळ्यांनी नाचायचंय. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात. यावेळेला या षटकाराने धावफलक नक्कीच पुढे गेला. धावफलकावरती आता आहेत 38 धावा. आपण पाहतो इम्रान पठाण यांच्यावरती चढवलेलं एक मोठं आक्रमण. ओहो, यावेळेला स्लॉट मध्ये आली होती चेंडू आणि यावेळेला भन्नाट वेगात अडवला चेंडू. व्हॉट अ फील्ड. एकदा मोईन बागवानसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉट अ फील्ड. सगळ्यांच्या मनामध्ये आज चौकार आला होता की नाही? नक्की आला होता. मला देखील असं वाटलं की 100% चौकार आहे, परंतु अडवला त्या. नक्कीच एक चांगलं फील्ड पाहायला मिळालं. पायांचा सुंदर वापर, वेगावरती नियंत्रण. 2 धावन धावफलक पुढे धावफलकावरती 40. षटक क्रमांक 4 आणि आता मात्र पाहायचा आहे शेवटचा चेंडू या षटकातला. ओहो, यावेळेला चेंडू हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि झालंय काय? जेल टिपलाय आणि संघाचा आयकॉन यावेळेला माघारी परतेल. जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतर है. जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतर है. दर्द सबके एक है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. हताश होऊन विसरून जायचं स्वप्न विजयाचं, की मात्र संघर्ष करून स्वप्न कवेत खायचं, हे प्रत्येकाच्या आता हातामध्ये आहे. या दोन्ही फलंदाजांना दाखवून द्यावं लागेल. 4 षटकानंतर धावफलकावरती आहे 40 धावा. ऋषी शिंदे आपण गोलंदाजी मार्कवरती पाहायचं मैदानाच्या आतमध्ये. आज दोन्ही फलंदाजांना दाखवून द्यावं लागेल. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेने उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही. चाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजूनही अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत तर कैक कावे, जळेल ती झोपडी अशी आग ज्वलंत नाही. हे सांगावं लागेल. लोक तुमची झोपडी जाळण्याचे प्रयत्न करतील, परंतु तुम्हाला सांगायचं माझे प्रयत्न एवढे मोठे आहेत की तुमची आग माझी झोपडी जाळू शकत नाहीत. ती फलंदाजी त्या आगीसारखी असायला हवी, ती फलंदाजी त्या झोपडीसारखी असायला हवी, जी कधी जळणार नाही. धावफलकावरती जाऊयात. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली. धावफलकावरती 41 धावा. ओहो, यावेळेला परफेक्ट टायमिंग. क्षितिज देवेकरच्या बॅट मधून मॅसिव्ह हिट षटकार. तुम्ही खाजू जरा खाजू बुगडी
आपण पाहतोय ऋषी शिंदेच्या गोलंदाजीवरती मोठा हल्ला होतोय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. झाडांची पानगळ झाल्याशिवाय झाडांना नवीन पानं फुटत नाहीत आणि वाईट दिवस सोसल्याशिवाय चांगले दिवस बघायला मिळत नाहीत. विकेट्स आल्या, धावा कमी येत होत्या आणि त्यानंतर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये या संघर्षाच्या काळातून पुन्हा फलंदाजांनी आपल्या संघाला बाहेर काढायला सुरुवात केली. कणकणी षटकार. आपण पाहतोय डॅनी अंपायर सरांना एक प्रोफेशनल डान्सिंग अंपायर आहेत, तेवढेच उत्कृष्ट निर्णय देण्याचं मध्ये त्यांचं काम योग्य आहे. जुना चेंडू द्या. डॅनी अंपायर सरांचे निर्णय देखील आपण पाहतोय या मैदानावरती खूप जास्त महत्त्वाचे ठरत आहेत. आता म्हणतो एकही डिसिजन त्यांचा चुकलेला नाहीये. तर आपण जर दुसऱ्या पंचांबद्दल बोलायचं झालं तर भैया काकडे सर आपण पाहतो गेल्या 4 दिवसापासून आजचा 5वा दिवस त्यांनी ही स्पर्धा वाद होऊ नये यासाठी मात्र खूप जास्त प्रयत्न केलेत आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच आपण पाहतो, केवळ त्यांच्या प्रयत्नामुळे, त्यांच्या अनुभवामुळे आपण पाहतो ही स्पर्धा यशाच्या एका उंच शिखरापर्यंत पोहोचते आणि त्यांचं कर्तृत्व देखील मोठं आहे. आपण बघतो भैया काकडे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय आज. हो यावेळेला शॉट चांगला आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे, अडवण्यासाठी संधी कमी, खणखणी चौकार. धावफलकावरती आपण पाहतोय 51 धावा धावफलकावरती आहे. क्षितिज दिवेकरच्या नावानं वादळ मात्र सीमारेषेवरती भिंतीवरती धडकायला सुरुवात झाली आहे. आपण पाहतो नक्कीच या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत सन्माननीय योगी बबन गायकवाड, ज्यांच्या माध्यमातून पाहतो या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं प्राइज नक्कीच इथे या स्पर्धेसाठी मिळालं. आपलं या स्पर्धेमध्ये असेल मनपूर्वक मनापासून सरचे स्वागत. ते सन्माननीय श्रीनाथ एंटरप्राइजेसचे पाचगणीचे ओनर आहेत. आपण पाहतो आपल्या गावापासून बरेचसे दूर आहेत, परंतु आज गावकऱ्यांनी हाक दिली आणि त्यांनी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस देखील या स्पर्धेत दिले. धावफलकावरती जाऊयात. 51 आहेत, 51 ऑन द बोर्ड. हो यावेळेला पाहायचा अटॅक चांगला केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे सौरभ दळवी. त्यानंतर एक सिंगल मिळाली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल दिला आहे आणि दुसरी धाव झाली आहे कंप्लीट. तिसरी देखील होऊ शकते, परंतु त्यानंतर त्यासाठी मात्र दोन्ही खेळाडू तयार नव्हते तिथे. 2 आल्या, 2 धावांनी आपण मात्र धावफलकावरती प्रगती झाली. 53 धावा आता मैदानाच्या आतमध्ये आहेत कंप्लीट. षटक क्रमांक 5 आपण सगळे पाहतोय. धावांचा वेग वाढलाय कमालीचा या षटकामध्ये आणि मॅचच्या आतमध्ये पुन्हा एक टर्निंग पॉइंट या षटकामध्ये ठरू शकतो, कारण की या षटकामध्ये आतापर्यंत बऱ्याचशा धावा आल्यात. एक षटकार आला, एक चौकार आलाय, एका चेंडूवरती 2 आल्यात आणि एक सिंगल आली आहे. हो यावेळेला हिट चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. मोहित बागवान चेंडूला लॉंग ऑन मध्ये आपण पाहतो डीप लॉंग ऑन मध्ये कॅच करेल. त्यानंतर एक सिंगल येते, एका सिंगल सोबत धावफलकावरती झाली प्रगती आणि धावफलकावरती 54 धावा. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये साधारणतः तब्बल 14 धावा आतापर्यंत या षटकामध्ये नक्कीच आलेल्या आहेत. फलंदाज मात्र थांबायचं नाव घेत नाहीयेत, गोलंदाज देखील त्यांना थांबवायचा सातत्याने प्रयत्न करतायत. ही रोखण्याची आणि स्पीड ब्रेकर प्रत्येक गोलंदाज बनवू पाहतोय. हो यावेळेला शॉर्ट चेंडू होता, आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज, एक सिंगल मिळते. एका सिंगलनं धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती आपण जाऊयात. षटक क्रमांक 5चा खेळ संपलाय. धावफलकावरती आता आहेत 55 धावा धावफलकावरती. आता तुम्हाला फलंदाजांना आक्रमण करावंच लागेल, कारण की पहा जर तुम्हाला जिंकायचं असेल तर आदर्श कोणाचा काय माहितीये का? जो जीता वही सिकंदर नाही म्हणायचं आपण, जो जीता वही छत्रपती संभाजीराजे असं म्हणायचं. कारण की 120 पेक्षा जास्त लढ्या छत्रपती संभाजी महाराज लढल्या आणि एकही पराभूत झाले नाहीत. जगातलं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट कुणी बनवलं? जगातलं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट कुणी बनवलं? संभाजी महाराज. सिंहाच्या जबड्यात हात घालून दात पहिल्यांदा कुणी मोजले? उत्तर सगळ्यांकडे आहे, मी सांगायची गरज नाही. हो यावेळेला मात्र पायचा लोअर फुलटॉस चेंडू होता, वेगात खेळा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक येतील चेंडूवरती आणि त्यानंतर मात्र चेंडू पाहतोय आपण
दुसऱ्या धावेसाठी केलेलं पलायन, दुसरी धाव पाहता पाहता होते कंप्लीट. पाठीमागे आयोजक आहेत त्यामुळे टेन्शन नाही. 2च आल्या तरी 3 आले. 3 धावा पण महत्व दरम्यानच्या काळामध्ये पळून काढल्या आणि 3 धावा धावफलक गेला पुढे. आता 58 धावा धावफलकावरती आहेत. हे शेवटचं षटक आपण पाहतो मैदानच्या आतमध्ये आहे. प्रत्येकाने स्वप्न पाहिले विजयाचं. स्वप्न अशी पहा की डोळ्यांच्या पापण्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की मिटू की नको. ती स्वप्न तुमच्या डोळ्यात तेवत राहिलं पाहिजे. चांगली पानं बघा, क्रिकेटचा खेळ आणि आयुष्य खेळ ते पत्त्यांच्या खेळाप्रमाणे आहे. चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं, परंतु मिळालेल्या पानांवरती चांगला डाव खेळणं आपल्या हातात असतं. धावफलक आपण पहिल्या इनिंगमध्ये किती बनवताय यापेक्षा सेकंड इनिंगमध्ये कसा डिपेंड करताय हे देखील क्रिकेटमध्ये तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. क्रिकेटच्या मॅचमध्ये तुम्हाला 2 संधी असतात. पहिली संधी असते बॅटिंगची, दुसरी संधी असते बॉलिंगची. 50% सामान तुम्हाला बॅटिंगवरती उभा करावा लागतो. हो, यावेळेला पाहायचा आहे आडव्या बॅटने खेळलेला स्ट्रोक. 2 क्षेत्ररक्षक येतील. मोईन बागवान चेंडूवरती वेगात आला. 1 सिंगल मिळते. एका सिंगलनं धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती आता 59 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असताना. शेवटचे 4 चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अजून देखील शिल्लक आहेत. सामन्याच्या आतमध्ये आपण पाहतो हळूहळू रंगत वाढायला सुरुवात झाली इथे, कारण की या स्पर्धेचा दिवसागणिक आपण पाहतो यश वाढत चाललंय. हो, या बैला पाहायचंय हलकासा अटॅक. त्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. नो बॉल पंचांनी कळवलाय तिथे. आपण जर पाहायला गेलं धावफलक आता 9+1 सिंगल आली ना, म्हणजे टोटल 2 आल्या. धावफलकावरती 61 धावा आणि आता पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. पुढचा चेंडू आपण पाहतो फ्री हिट असणार आहे. पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. हो, यावेळेला फ्री हिटच्या चेंडूवरती अटॅक करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र प्रयत्न फसलाय. 1 सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा कॉल होता तिथे आणि धावी दुसरी येते. आंधळ मागतो 1 डोळा आणि देव देते 2 डोळे. कदाचित नियतीनं ही दुसरी धाव बनवलेली असावी आणि ती दुसरी धाव देखील येते. 2 आल्या. 2 धावफलक पुढे. धावफलकावरती जाऊयात आपण आता. 63 धावा. हो, यावेळेला शॉट चांगला आहे. फटका बेधुंद आणि इथे आलाय षटकार. नवनिर्वाचित चेअरमन सन्माननीय बाळासाहेब ठुपणे आपल्या स्टुडिओत असेल. आपण मंचावरती या. आपण पाहतोय प्रेक्षक मात्र आज संख्या खूप मोठी दिसते. तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये असेल मनापासून मनपूर्वक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मॅचच्या आतमध्ये आपण पाहतोय आता संघर्ष वाढीस लागलाय. या षटकात धावफलक गेला पुढे. 69 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट्स कोसळल्यात आतापर्यंत. 69 धावा नक्कीच आपण बंडूशेठ भोसले इलेव्हन संघाला बनवता आल्यात. हो, यावेळेला मोठा हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावलाय तिथे आणि त्यानंतर फलंदाज यावेळेला धावचित. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 38च्या माध्यमातून पंचांनी फलंदाला बाद केलंय. आपण पाहतोय शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच शिल्लक असेल आणि या वेळेला निखिल शिशुपाल नक्कीच बॅटिंग मार्कसाठी येईल तिथे, परंतु संधी मिळणार नाहीये. आता केवळ दाबावं लागेल जीवाच्या आकांतानं.
आपण पाहतो 22च्या स्वरूपामध्ये पंचांनी त्या धावा कळवल्या आणि धावफलकावरती जाऊयात. 70 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर आणि आता 71 धावांचं टार्गेट आपण पाहतो मैदानाच्या मध्ये. बंडू शेठ भोसले 11, तुकाई टायगर पारगाव या संघाने उभ्या केल्यात आणि आपण पाहतो हॉटेल कृष्णाई 11 पिंपरे खुर्द या संघासाठी आपण 71 धावांचं लक्ष नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं अनेक चढ उतारांचे खेळ पाहिले, अनेक संघर्षाच्या वाट्या पाहिल्या, अनेक जखमांचे काटे पाहिले, अनेक पडझडी पाहिल्या आणि त्यानंतर अभेद्य अशा प्रकारचा धावफलक उभा राहिलाय का? अभेद्य नाही म्हणता येणार कारण की अजून देखील हा पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्ध बाकी आहे. मॅच अर्धी संपली, अर्धी अजून बाकी आहे. त्यामुळे नक्कीच मायक्रोफोनवरती करूया चेंज आणि आमंत्रित करूयात. नक्कीच समालोचन कक्षामध्ये होईल छोटासा बदल. यावेळेला मायक्रोफोनवरील सहकारी समालोचक विजय साकोरे सर या आपलं स्वागत असेल. मी मात्र थांबतोय, तुम्ही मात्र ऐकत राहा, पाहत राहा. श्री काळभैरवनाथ चषक 2023चा अंतिमचा महारणसंग्राम. सेकंड इनिंगची जबरदस्त लढाई आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे, त्यामुळे कुठे जाऊ नका. नक्कीच या स्पर्धेचा आपण पाहतोय आयोजकांची जबरदस्त मेहनत. खरं तर तुम्हाला हे जे ग्राउंड दिसते ना, बाहेर गावून प्रेक्षक आले असतील, खेळाडू असतील, त्यांना सांगतो मित्रांनो, इथे हे जे ग्राउंड तुम्ही महिन्याभर आला असताना तुम्हाला ग्राउंड भेटलं नसतं, कारण की इथे मोठमोठ्या ताली होत्या, मोठमोठी जाडं होती आणि हे सगळं हटवून ही मैदान उभं केलंय. आपण पाहतो थोपटे कन्स्ट्रक्शन जवळपास 1 महिनाभर बुलडोजर दिला होता, कित्येकांनी ट्रॅक्टर दिले होते, काहींनी जेसीबी दिल्या होत्या. म्हणजे हे सगळं सौजन्यातून उभं राहिलं आणि या स्पर्धेमध्ये एकही बक्षीस, स्पर्धा भरवायची म्हणलं की बाहेरच्या गावातल्या नेत्यांकडे जावं लागतं, मोठमोठ्या नेत्यांकडे लागतं, तेव्हा ती बक्षीस उभारलं जातं. परंतु या गावामध्ये पाहता आणि बक्षीस मिळवण्यासाठी कमीत कमी आठवड्याभर 2-2 आठवडे पळावं लागतं. परंतु या स्पर्धेमध्ये जर तुम्ही पाहिले मित्रांनो, एका तासामध्ये, फक्त एका तासामध्ये, 1 तास सुद्धा लागला नसेल, एका तासाच्या आतमध्ये सगळी बक्षिसं मिळाली A to Z. आणि या गावातले कित्येक मान्यवर असे म्हणाले, तुम्ही आमच्याकडे का आला, आमची बक्षिसं का घेतली नाहीत. एकीकडे बक्षिसं मिळत नाही म्हणून आयोजकांना खूप जास्त संघर्ष करावा लागतो आणि या गावातमधली मात्र माणसं खूप जास्त दानशूर आहेत. दान करणं संस्कृतीमध्ये खूप जास्त महत्व आहे. संस्कृतमध्ये असं म्हटलंय, जया नामदान मोक्ष निदानाचे कारण. संस्कृतमध्ये दान करणं खूप महत्वाचं सांगितलंय आणि या सगळ्याच दातृत्व दान करणाऱ्या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा खूप सारं धन्यवाद व्यक्त करतो आणि मायक्रोफोनवरती करूया चेंज. ऐकत राहा, पाहत राहा काळभैरवनाथ चषक 2023. धन्यवाद. चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. मंडळीनं ज्या माणसानं महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिलं, खरं तर तो माणूस महान असला पाहिजे. ज्या तुकोबरायांच्या अभंगवाडीतून विचारांचे मळे फुलले गेले, त्या तुकोबरायांचा महाराष्ट्र महान असला पाहिजे. महाराष्ट्र साधू संतांचा, महाराष्ट्र वारकऱ्यांचा, महाराष्ट्र गोरगरिबांचा आणि उरला सुरला महाराष्ट्र माझ्या पुढाऱ्यांचा सुद्धा महाराष्ट्र महान असला पाहिजे. खरं तर माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुणी ऐर्या गैर्यानं किंवा कुण्या लुंग्या पुंग्यानं लिहिला नाही, तर माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला शाहिरांच्या टफानं, घोड्यांच्या टापानं आणि माझ्या शिवबाराजांच्या मावळ्यांच्या तलवारीच्या खनखनाटानं. राजेगडावरती सुखरूप पोचावेत म्हणून घोडखिंडीची पावनखिंड करणारा बाजीप्रभू देशपांडे असेल किंवा यवनांच्या सैन्यांना सुद्धा पाणी पिताना पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसत असेल, तर तो माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे. म्हणून ते छत्रपती शिवरायांच्या विचारांशी नतमस्तक होतो, त्या शिवरायांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो आणि तमाम क्रिकेट रसिकांना घेऊन जातो क्रिकेटच्या रंगभरे दुनियेमध्ये, जिथे पाहतोय आपण महाअंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. टॉस जिंकत प्रथमतः शतरक्षण निवडलं प्रतिस्पर्धी संघाला 70 धाव्यांवरती रोखलं आणि 71 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतो 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. या ठिकाणी उपस्थित होत आहेत महावितरण गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर
सन्माननीय माणिकराव गायकवाड यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. श्री काळभैरवनाथ चषक 2023 मध्ये आम्ही मान्यवरांचं मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर अंतिमचा दिवस आहे, गोड दिवस आपल्याला बघायला मिळतोय, कारण आज कुणीही मोकळ्या हाताने घरी जाणार नाही, कारण यानंतर आपल्याला बघायला मिळेल या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, याच साठी केला होता हट्ट असं, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चित पाऊल विसावा, कुंटली या धावा तृष्णेची या. तुका म्हणे मुक्ती परिली न बरी, दिवस चारे खेळी मिळी. खरंतरी ते 4-5 दिवस खेळी मिळीची ते आनंदाचे होते आणि आपण सगळ्यांनी ते व्यथित करत अंतिमच्या दिवसामध्ये आपण पाहतोय हा गोड दिवस आपल्या सगळ्या क्रिकेट रसिकांच्या समोर उभा आहे. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. सौरभ आणि निलेश लोणकर ही सलामीची जोडी आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तर पहिलं षटक टाकण्यासाठी आपण बघतो गोलंदाज यावेळेस थोडा बदल बघायला मिळतोय. खरं तर स्वप्नील साबळेला आणले पहिल्या षटकासाठी आणि बघूयात इथे 71 धाब्यांचं जे लक्ष्य आहे ते पार होईल का, की धावा रोखल्या जातील हे देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायचं आहे. महत्वाचा दिवस आज आहे, महत्वाचा सामना खरं तर आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. आणि ज्या ज्या मंडळींना आपण पाहतो ही स्पर्धा उभी करण्यासाठी जे मोलाचं सहकार्य आपल्याला केलेलं आहे त्या सगळ्या मान्यवरांना पुन्हा एकदा मी मनापासून मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे. त्या सगळ्या दानशूर मंडळींना पुन्हा एकदा मनापासून मी धन्यवाद देतो. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेणाऱ्यानं घेता घेता एक दिवस देणाऱ्याच्या हात घ्यावेत. वा, आउटस्टँडिंग, स्टँड ऑन डिलेव्हर, चेंडू सीमा पार, षटकार. तुम बघून काळीच फोन मला करतय, वाजतय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच फोन मला करतय, वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर, मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. तुम बघून काळीच फोन मला करतय, वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर, मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. एक बहारदार षटकारण आपण पाहतोय ते सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. पहिला चेंडू डॉट बघितला तर पुढच्या चेंडूवरती आपण बघितलं एक षटकार आला आणि धावफलक मात्र सुरू झाले. श्री गणेश होईल धावफलकावरती 6 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं सहकार्याबद्दल चर्चा करतो, अनेकांनी सहकार्य केलं, अनेक मंडळींचं मोठं योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. या मैदानावरती आलेला आयोजक सकाळी आल्यानंतर पुन्हा संध्याकाळीच घरी जात होता, हे या स्पर्धेचे वेगळे पण खऱ्या अर्थानं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. फाईन लेगला हा फटका आपण पाहतो, शतरक्षक कुठलाही नाही, चेंडू सीमा पार. जानू विना रंग सनाय, अगबाय अगबाय अगबाय, जानू विना रंग सनाय. चौकार इथे आलाय, चौकारा बरोबरीनं धावफलक देखील आपण बघतो पुढे जाईल. धावफलकावरती वाढ होते, दुहेरी अंक गाठला धावफलकानं, 10 धावा धावफलकावरती आहेत. बघायचंय हा सूर्य आता मावळणार आहे. पुन्हा एकदा टॉपीच घेतलेला चेंडू होता खरं तर, आणि पुन्हा एकदा इथे मात्र झेल सुटलेला आहे. एक सोपा झेल ज्या फलंदाजांना आपण पाहतो, लागोपाठ 2 मोठाले फटके ते खेळलेले आहेत आणि त्याच फलंदाजाचा तुम्ही झेल मैदानाच्या आतमध्ये सोडतायत, म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावरती स्वतः दोंड आपटून घेताय. कारण क्रिकेटमध्ये आपण पाहतो जीवनदान सतत धोकादायक ठरलेले आहेत
आणि हे जीवनदान सुद्धा शत्रक्षण करणारा संघ अर्थात बंडू शेठ भोसले प्रतिष्ठान तुकाई टायगर पारगाव संघासाठी धोकादायक ठरणार आहे. बघितलं आपण झेल सुटल्यानंतर मोठ्या इनिंग देखील फलंदाजांनी खेळलेल्या आहेत. मोठा फटका खेळायचा होता, अंग बेधक टाकला चेंडू, जागेवरती उभं केल्या चेंडूवरती डॉट निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळणार आहे. धावफलक दाखवतोय 11 धावा. षटक क्रमांक पहिलं स्वप्नील साबळे फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्कवर तुम्हाला बघायला मिळतोय. बघायचं आजची रात्र खरं तर कोणाच्या नावावरती आहे आणि अंधार पडण्या अगोदर आपण पाहतो की हा सामना आता मैदानाच्या आतमध्ये संपणार आहे. पक्षांनी देखील जागा सोडली, घराकडे त्यांच्या घरट्यांकडे आता स्थलांतर केलेलं आहे आणि अंधार पडण्या अगोदर देखील आपल्याला हा सामना आता मैदानाच्या आतमध्ये संपवायचा आहे. इथे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहतो प्रकाश प्रकाश. जोपर्यंत हे प्रकाश आहे ना, प्रकाशमय वातावरण आहे ना, तोपर्यंत हा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये संपवायचा आहे. थोड़ी देर के बाद सूरज ढल जाएगा, थोड़ी देर के बाद सूरज ढल जाएगा, अंधारे का साम्राज्य मैदान के ऊपर छा जाएगा, सितारों के साथ अंबर झूम के नाचेगा, होगी रात फिर सुबह एक नई पहल, लेकिन उसके पहले होगी शाम और दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, आज की शाम किन किन के नाम. आजची रात्र कोणाच्या नावावरती आहे याची उत्तर जर तुम्हाला शोधायची असतील अजून 5 षटकांची वाट बघायची आहे. म्हणजे सगळे गणित त्या 30 चेंडूंकडे आपण ढकलून देऊयात आणि वेळेची वाट पाहूयात. समय के साथ साथ चलना होगा, समय के गर्भों में क्या छुपा है ये राज अभी तक किसी को पता नहीं. बघायचंय अजून आपल्याला माहित नाही की ते सामना कोण जिंकणार आहे. षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर विकास सुरवशी आपण बघतोय. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या षटकात बघितलं फक्त 11 धावा, तर दुसरं षटक टाकण्यासाठी पॉवर प्लेचं विकास सुरवशीच्या हातात मात्र चेंडू आहे. ऑन साइडला आपण पाहतो मिड विकेटला फटका, वेगानं क्षेत्र धन्यवाद डीजे. आणि या चौकारा बरोबर आपण बघतो धावफलक मात्र पुढे पोहोचलेला आहे. 15 धावा तुम्हाला धावफलकावरती बघायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती एक मोठा चौकार इथे आपल्याला बघायला मिळाला. मी सांगितलं की या सामन्याची गणित खरं तर आपण सगळं वेळेकडे ढकलून दिलेलं आहे. समय के साथ साथ चल होगा, समय के गर्भों में क्या छुपा है ये राज अभी तक किसी को पता नहीं, इसलिए उसे क्रिकेट कहा जाता है और पता होता ना तो उसे फिक्सिंग कहा जाता. त्यामुळे माहित नाही इथे कोण जिंकणार आहे. सगळी गणित वेळेकडे आपण ढकललेले आहे. यावेळेस मात्र फटका तर फसलाय. स्वप्नील भालेराव टेकन व्हेरी गुड कॅच, झेल टिपला, बिग विकेट डाऊन, बडी मछली जाल में.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. योगेश पहिला फलंदाज आपण पाहतो. सौरभ मात्र इथे बाद झालेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी या षटकामध्ये विकास सुरवशीची आपल्याला बघायला मिळाली. पहिला ब्रेक थ्रो मिळून दिला आपल्या संघासाठी. आणि बघूयात आता इथून पुढे पुन्हा एकदा निलेश लोणकर आणि योगेश ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. सुंदर खेळ बघायला मिळतोय. दोन्ही संघ आपण पाहतो कसलेले आहेत, मातब्बर संघ आहेत आणि दोन मातब्बर संघांमधलं एक मोठं युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. बघायचंय टप्पा पडल्यानंतर हलका बाहेर निघाला चेंडू आणि यावेळेस मात्र फलंदाजाला तो समजला नाही. डॉट निर्धाव चेंडू आपल्याला इथे बघायला एक धाव तिथे मिळेल खरं तर. आणि एका धावीच्या मदतीने धावफलक मात्र आपण बघतो पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. सुंदर सुंदर खेळ दोन्ही संघांचा आहे. थोडी घाई करा खरं तर क्षेत्ररक्षण करणारा संघ, कारण बॅडलाईटचं अपील आपल्याला चालणार नाही इथे. आणि आजचा सामना आपल्याला आजच मैदानाच्या आतमध्ये संपवायचा आहे. जिंकायचं असेल तर लढ. संघ पुन्हा अडचणींचा सामना करेल आता, कारण पहिल्या षटकात जर बघितली परिस्थिती खूप छान होती. 11 धावा होते धावफलकावरती, गडी बाद झाला नव्हता. तर या षटकात मात्र आतापर्यंत केवळ आल्यात 5 आणि त्यामध्ये 2 विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये मिळालेल्या आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतो. युवराज काटे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. एकाहत्तर धावेंचा खरं तर पाठलाग आहे आणि इतकाही सोप्या सहजरित्यानं तुम्हाला तो होणार नाही. त्यासाठी देखील मोठे परिश्रम मैदानाच्या आतमध्ये घेणं गरजेचं असणार आहे. जिस मेहनत से तो आज भाग रहा है वही कल तुझे सफलता दिलाएंगी. झोंक दे खुद को इस आग में, यही आग तुझे कल हिरा बना देगी. स्वतःला झोकून द्यावं लागेल आता. आणि बघायचं इथे खरं तर विकास सुरवसेनं स्वतःला झोकून दिलंय आणि खूप सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. वाह वाह, काय कमालीचा चेंडू होता. फलंदाजाकडे उत्तर नाही या चेंडूला. डॉट चेंडू बरोबर षटक संपलं दुसऱ्या क्रमांकाचं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बघायला मिळतील 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकात विकास सुरवसेनं फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना मात्र घरचा रस्ता दाखवलाय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. 3रं षटक टाकण्यासाठी आता बघूयात कोण गोलंदाज इथे आणला जाईल, कुणाकडे चेंडू सोपवला जाईल. मला ते स्वप्नील साबळेला आणले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 साठी. स्थितीश दिवेकरला या सामन्यात थांबवले थोडंसं पाठीमागे, कारण सेमीफायनल मध्ये थोडा महागडा ठरला 2 षटकात. परंतु या सामन्यात मात्र आपण पाहतोय मास्टर माइंड आहे त्या पाठीमागचा जितेन शेळकेचा, कारण हा संघाचा संघनायक आहे. खूप मोठा प्रदीर्घ अनुभव आहे खरं तर जितेन शेळकेला क्रिकेट मधला. हा पिच टेनिस क्रिकेट पासून झालेली सुरुवात आणि या खरं तर खेळात आपल्याला सगळे हॅपीचे खेळाडू मला बघायला मिळत आहेत. स्वप्नील साबळे जितेन शेळके सोबत खेळलेला आहे. एका बाजूने आजचा आयकॉन अर्थात स्वप्नील भालेराव देखील आपण पाहतो कित्येक काळ एकत्र खेळलेत आणि सगळ्या संघाची बांधणी मात्र सुंदररित्या केलेली आहे. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतो चेंडू आतमध्ये आलाय
आणि इथे मात्र फलंदाजाला इथे दिवसा चांदणं दाखवलंय. म्हणजे अपेक्षा नव्हती खरं तर. असं फलंदाजालाही वाटलं नाही की चेंडू पडल्यानंतर तो आत येईल, कारण डावखुरे आताचा गोलंदाज होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जाणं अपेक्षित होतं, परंतु चेंडू आतमध्ये आला. त्या ठिकाणी दरम्यानच्या काळामध्ये आगमन होत आहे थोपटे कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्वा सन्माननीय राहुल दादा बाऊस थोपटे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आम्ही त्यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं 41,000 रुपयांचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे आणि त्या दानशूर व्यक्तीचं या ठिकाणी आगमन होत आहे. मनापासून स्वागत. विनंती असेल आपण स्थानापन्न व्हा. या षटकात आणखी एक निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय आणि खूप सुंदर अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला स्वप्नील साबळेकडून बघायला मिळते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ लेखक सन्माननीय दिनकरजी गायकवाड साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. अनेक जाणते क्रिकेट रसिक आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतो विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला झालेलं आहे ते सगळे मान्यवर आता उपस्थित होत आहेत, कारण यानंतर बक्षीस वितरणाचा सोहळा देखील आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे. त्यामुळे अनेक मान्यवर आपण पाहतो व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. त्यांचं आम्ही मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. बघायचं 9 चेंडू तर पुढचा येणारा चेंडू मात्र फ्री हिट असेल. एक संधी आहे आणि पुन्हा ती संधी मात्र इथे संधीच राहून गेली. संधीचा फायदा खरं तर घेता आला नाही आणि डॉट निर्धाव चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. सामन्यातलं समीकरण मला जाणून घ्यायचंय. शेवटचे 21 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 53 धाब्यांची गरज आहे. 21 चेंडू 53 होत्या, त्यामध्ये बघायचं या चेंडूवरती किती धाबा येतील. पुन्हा सुंदर चेंडू आपल्याला बघायला मिळाला. केवळ एक सिंगल या चेंडूवरती बघायला मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे 19 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. क्रिकेट रसिकांना जो फायनलचा सामना अपेक्षित होता ना, तो सामना निश्चित बघायला मिळतोय. एक संघ जर बघितला तर संघाचं मालकीत्व मात्र ज्यांनी स्वीकारलंय कृष्णाई हॉटेल सन्मान्य विजय शेठ पवार पिंपरे खुर्द, तर दुसरा संघ आपण पाहतोय बंडू शेठ भोसले तुकाई टायगर पारगाव. असा सामना आपण पाहतोय. अंतिम मैदानाच्या आतमध्ये आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळतोय. या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विजयप्पा थोपटे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतो. ग्रामपंचायत सदस्य पिंपरी खुर्द सन्माननीय महेशजी थोपटे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब आणि समस्त ग्रामस्थ पिंपरे खुर्द यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. 3 षटकं संपलीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 20, 2 गडी बाद. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 51 धाब्यांची गरज आहे. तर या षटकात देखील स्वप्नील साबळेनं कमाल केली. 4 धावा खर्च केल्या. जरी गडी बाद करण्यात यश आलं नसलं तर धावा देखील त्यानं मैदानाच्या आतमध्ये रोखलेल्या आहेत. म्हणजे जवळपास जो स्पेल होता 2 षटकांचा तो कंप्लीट केलाय आणि 2 षटकात फक्त 6 धाब्यांची किती 15 धावा त्यानं खर्च केल्या. म्हणजे 7.50 ची इकॉनॉमी ठेवली 2 षटकांपाठीमागे. तर बघायचं आता 4थं षटक टाकण्यासाठी इथे का तो गोल विशेषतः फलंदाजांना कमाल करावी लागेल. योगेश आणि युवराज काठेला मात्र सगळे डावाची सूत्र मैदानाच्या आतमध्ये हातात घ्यावी लागतील. जरी डाव कोलमडला असला तरी पुन्हा डावाला उभं करण्याची क्षमता खरं तर 2 फलंदाजांमध्ये आहे. आणि खरं एक सुंदर कविता आहे का सुरेश भटांची. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, भेटेल पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेल मी, अडू शकेल मजला अशी अजून तरी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे, जळेल ती झोपडी अशी आग ही ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालो तुम्ही, अडखळ्यांना भिवून अडथळणे माझ्या पावलांस पसंत नाही. या ठिकाणी आगमन होतंय सन्मान्य नानासाहेब जोशी साहेबांचं आगमन होतंय.
नाना गुरुजी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, मनापासून स्वागत. ओ बघायचंय, आउटस्टँडिंग स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सळ फेकून दिला सीमा पार, षटकार. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का, लढत थोड गोड होऊन मिठीत येणार का, डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का, लढत थोड गोड होऊन मिठीत येणार का, रया तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का, तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार. बऱ्याच वेळानंतर एक मोठा तडाखा बघायला मिळाला. खरं तर योगेशच्या बॅटमधून 6 धावा येत आहेत आणि धावफलक देखील पुढे जाईल. धावफलकावरती वाढ होते, 26 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. खरं तर ज्या राजाची जयंती आपण पाहतो, सकाळी आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी थाटामाठामध्ये संपन्न केली. शौर्य पाहुणी शौर्य तुझ्या पुढे, मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला. ज्या राजानं मरायचं कसं खरं तर हे सगळ्यांना शिकवलं. तो राजा म्हणजे याच मातीत आपण पाहतो जन्मला. पुरंदर किल्ल्यावरती धुरंदराचा जन्म झाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या राजाची आज जयंती आपण पाहतोय, संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होते. त्या राजाला पुन्हा एकदा मी मानाचं वंदन करतो. इथे एक सिंगल आली, षटकार आला आणि त्यानंतर एक सिंगल आपल्याला बघायला मिळेल. धावफलक मात्र पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. अनिकेत ताकवणे आपण पाहतोय, 4थं षटक. फुलोर लेनचा चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर आपल्याला बघायला मिळतोय आणि पुढे जितेन शेळके बघायला मिळेल. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव तिथे मिळेल आणि एका धाब्याने आपण पाहतो धावफलक पुढे जाते. समीकरणात देखील आपण पाहतोय सातत्यानं बदल होतील. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत, 15 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 43 धाब्यांची गरज आहे. ओहो, आखूड टप्प्याचा चेंडू, बाहेरची कड घेतली खरं तर चेंडूनं आणि क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे तैनात आहे. एक सिंगल मिळाली, एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. मोठ्या फटक्यांबरोबर एकेरी दुहेरी धावा सुद्धा महत्वाच्या आहेत. खरं तर आपण पाहतोय बंडू शेठ भोसले यांचे पिताश्री सन्माननीय हनुमंतराव भोसले आपण देखील सामना पाहण्यासाठी उपस्थित आहात. आम्ही तुमचं देखील मनापासून स्वागत करतो. खरं तुकाई टायगर पारगाव संघाला त्यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे आणि त्यांच्या मालकीचा संघ खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण फेकील, तोपर्यंत एक सिंगल मिळाली. पुढच्या खरं आपण बघितलं षटकार आला आणि पुढच्या 4 चेंडूवरती सिंगल आपल्याला बघायला मिळालेली आहे आणि धावफलक देखील आपण पाहतो एका धावेनं पुढे जातोय. 30 धावा तुम्हाला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. सुंदर गोलंदाजीचा आविष्कार घातलाय. खरं तर खूप ताकदीचा संघ होता. कृष्णा हॉटेल, विजय शेठ पवार, पिंपरे खुर्द संघ आपण पाहतोय ओपन गटातून वर आला आणि पुढे पारगाव संघासोबत त्यांची गाठ पडलेली आहे आणि दोनही संघ आपण पाहतोय खूप जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये उपस्थित होत आहेत उद्योजक सन्माननीय दिलीपराव दगडू थोपटे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. 12 चेंडू आणि 41 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 41 धावा असं समीकरण खरं तर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. कुठेतरी डाव अडकलाय थोडासा, परंतु पुन्हा एकदा तो डाव उभा करायचा असेल तर इथे कुणीतरी लढ म्हणण्याची गरज निश्चित मैदानाच्या आतमध्ये आहे. तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे ही म्हणण्याची वेळ निश्चित आलेली आहे. कुसुमाग्रजांची एक सुंदर कविता आहे पहा. ओळखलं का सर मला पावसात आलो कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहुणी, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुणी, माहेरवासिनी पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, चूल विचली भिंत खचली होतं नव्हतं नेलं, आठवणीने डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवलं, कारभारणीला घेऊन चल संगे आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाता जाता हसत हसत उठला, अरे पैसे नकोत मला जरा एकटेपणा वाटला,
अरे मोडून पडला संसार इकडे मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून पुन्हा एकदा लढ म्हणा, पुन्हा एकदा लढ म्हणा. ती लढ म्हणण्याची वेळ खरं तर इथे आलेली आहे. झेल टिपला आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक नवीन फलंदाज आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय इम्रान पठाण. विकास सुरवशेला आपण बघतो आणखी एक यश मिळाले. वाईट चेंडूची घोषणा आपण बघतो इथे होईल. अमर सर कुठं असतील त्यांनी ताबडतोब स्टेजवर यायचं. आपण पाहतो शेवटचे काही चेंडू आणि शेवटच्या आता बऱ्याचशा धावा बनवायच्यात. धावा बऱ्याचशा चेंडू कमी आहेत, परंतु लढणं हे रक्तात असलं पाहिजे, लढणं हे मनगटात असलं पाहिजे आणि लढणं हे डोक्यात असलं पाहिजे. डोक्यात असेल लढणं आणि मनात युक्तींचं जर भांडार तुमच्या असेल ना तर तुम्हाला पराभूत करणं कठीण आहे. 8 चेंडू आणि 37 धावा बनवू शकतात मित्रांनो. 8 चेंडू 37 धावा बनवू शकतात. क्रिकेटमध्ये या धावा बनताना पाहिलेल्या आहेत मी. हो या वेळेला मात्र पाहायचा आहे चांगला चेंडू, अत्यंत सुंदर चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल 7 मध्ये पाहिजे 37. या चेंडूवरती किमान एक सिंगल तरी आलीच पाहिजे, तर पुढे 6 वरती 6 षटकार येऊ शकतात. आणि क्रिकेटमध्ये हे कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे. कित्येक वेळा नाही म्हणता येणार, कुठेतरी होतं त्या गोष्टी. कारण की 6 चेंडूवरती 6 षटकार मारणं सोपं नाहीये. परंतु पाहायचंय विकास आतापर्यंत खूप छान गोलंदाजी केली आहे. ओ यावेळेला पाहूयात चेंडू. चेंडू काय आहे ये जनाब, ये बंदा टेढ़ा है और ये है वाइड. चला टाळ्या वाजवा इशारा आवडला असेल तर. वाईट बॉल 7 मध्ये पाहिजेत आता 36. 7 मध्ये 36. टेन्शन घेऊ नका, जास्त ताकदीने लढा.
ओहो यावेळेला शॉट चांगला आहे, फटका बेधुंद, चेंडू सीमारेषा पार, शेवटच्या चेंडूवरती मोठा अटॅक, षटकार. दुनिया चले पिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी, सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी. दुनिया चले पिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी, सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी. सुमड़ी में लेके जाऊं और सबको मैं सिखाऊं क्या. चिंता ता चिता चिता चिंता ता ता चिंता ता चिंता. आपण गाणं ऐकलं होतं मैं सबसे बडा खिलाडी हो. मित्रांनो तुम्हाला सांगतो की डॅनी खरंच खूप चांगला खेळाडू आहे, खरंच खूप छान आणि चांगला खेळाडू आहे. तुम्ही KPL मध्ये त्याचा परफॉर्मन्स पाहिला असेल. तिथे शेवटचे 3 चेंडू 7 धावांची होती. अभिजित मेंबर यांना षटकार मारून त्याने मॅच जिंकवली होती. एक चांगला हार्ड हिटर डॅनी आहे, ही त्याची एक वेगळी ओळख आहे. आता तो नाचतोय, डान्सिंग फनी मुवमेंट तयार करतो, याचा अर्थ तो फलंदाज कच्चा आहे असं नाही, तेवढा चांगला खेळाडू आहे तो. तब्यात आता शेवटचे 6 चेंडू. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतो यावेळेला गोलंदाजी मार्कवरती क्षितिज दिवेकर. 6 चेंडू आणि 30 धावांची गरज. हो यावेळेला मात्र पाहायचाय डॉट 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 आलाय आणि यावेळेला आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 38 फलंदाज बाद. शेवटचे 5 चेंडू 5 षटकारांची गरज. सुरेश 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 सुरेश. शेवटचे 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज. फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, कर ले आज खुद पर भरोसा फिर देख होता है क्या. स्वतःच्या पंखांवरती विश्वास व्यक्त करा. 5 षटकार मारायचे, फक्त आणि फक्त 5 मारायचे. 5 चेंडूवरती 5 षटकार मारले जाऊ शकतात. हो यावेळेला आपण पाहतो विजय पूर्ण चेंडू शिक्कामोर्तब होईल का. नक्कीच होत आहे. 1 आली आहे, आता मात्र 4 मध्ये 29 पाहिजेत. 4 मध्ये सुद्धा 29 होऊ शकतात. आपल्या ऋतुराज गायकवाडनं 6 चेंडूवरती 7 षटकार मारलेत. हे क्रिकेट आहे. एखादं नो बॉल पडू द्या, मग बघा काय होतंय. हो यावेळेला मात्र पाहायचा आहे चेंडू हवेत सीमारेषेच्या अगदी जवळ आहे, परंतु षटकार देखील नाहीये, चौकार देखील नाहीये. असलम शेख आपण पाहतो चेंडूवरती लवकर गेला. एकच सिंगल, दोन आल्या, एकच धाव मिळाली तिथे. आणि सामन्यामध्ये आपण पाहतो नक्कीच बंडूशेठ भोसले 11 तुकाई टायगर पारगाव या संघाची मजबूत पकड आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं प्राइज बबन कृष्ण गायकवाड यांच्या माध्यमातून होतं. हो यावेळेला टायमिंग आहे सुरेख, फटका बेधुंद, चेंडू हवाई पात्र, सीमारेषेच्या पार षटकार. डॅनिश सर आता काय पकडून चालवतात त्यांना, हरकत नाहीये. या षटकारानं आपण पाहतो नक्कीच मॅच फिरलेली नाहीये, परंतु एक चांगलं मनोरंजन प्रेक्षकांचं झालं. काही प्रेक्षकांना हा शॉट आवडला देखील. धावफलकावरती जाऊयात. शेवटचे दोन बॉल शिल्लक आहेत आणि 22 धावांची गरज. हो यावेळेला बॅट स्विंग आक्रमक होता, तिथे एक सिंगल देखील मिळणार नाही. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये नाहीये. आपण जर पाहिलं तर सामन्याचा निकाल आता स्पष्ट आहे. 1 चेंडू बाकी आहे आणि मात्र आता पारगावकर जल्लोष करण्यासाठी तयार आहेत. स्वप्नील साबळेची आयकॉनची गोलंदाजी या ठिकाणी महत्वाची ठरली. स्वप्नील भालेरावचे चांगले स्ट्रोक्स महत्वाचे ठरले. जितेंद्र शर्केचे महत्वाचे स्ट्रोक्स महत्वाचे ठरले. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं बाईच्या स्वरूपात चौकार. अजून सामना संपलेला नाहीये.